जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त आज जळगावच्या प्रमुख या ठिकाणी चौकांमध्ये अनोख्या पद्धतीची या ठिकाणी रॅली पाहावयास मिळालेली आहे। या रॅलीमध्ये असतील 18 महाराष्ट्र बटालियनचे मेजर सर असतील किंवा महापौर दीपमालाताई असेल, या ठिकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीची रॅली पार पडली। ताई, काय सांगाल, आज जागतिक अंमली पदार्थ दिन आणि या ठिकाणी जळगाव शहरात ही अनोख्या पद्धतीची रॅली पाहावयास मिळाली, कसं बघता? आज जागतिक अंमली विरोध दिन म्हणून ही रॅली चेतना संस्थेने आणि माझ्या जळगावच्या समस्त नागरिकांनी इथे सहभाग घेऊन काढलेली होती। आणि खरंच मला वाटतं आता काळाची गरज आहे, सर्वांनी याचा विरोध हा केला गेला पाहिजे। आणि हा विरोध म्हणजे फक्त काही संस्था म्हणून नाही, तर घराघरातून हा विरोध प्रत्येक पाल्यांनी केला पाहिजे। मला असं वाटतं की तरुण पिढी आपली याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होत आहे। तुम्ही गेल्या मागे जळगावला बघितलं असेल की ड्रग्स पॅडलिंगचं एक मोठं रॅकेट आपल्या इथे आलं होतं। पण मला वाटतं जेव्हा आपण घरामध्ये आपल्या मुलांशी एक फ्रेंड रिलेशन आपण बनवूया किंवा त्यांचं काउन्सिलिंग करूया, कारण की जास्तीत जास्त प्रमाण हे शाळेचे विद्यार्थी किंवा कॉलेजचे युवक युवती आहे। पहिले फक्त युवक हिच्यात सामील होते, पण आता ते युवती सुद्धा हिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालं आहे। तर मला खरंच वाटते की सर्वांनी एकत्र येऊन कुठेतरी यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे की हे समाजासाठी खूप मोठी घातक आहे आणि इझिली आज हे अवेलेबल कुठेही मिळत आहे। जिथे तुम्ही बघाल शॉप्सवर असतील, टपऱ्या असतील, तिथे हे भेटत आहे। त्यामुळे महापालिका प्रशासन म्हणून किंवा महापौर म्हणून आमचं लक्ष असतं की तिथे ते कसं बंद करता येईल। म्हणजे मला असं वाटतं की ओपन स्पेसमध्ये किंवा टपरीवर वगैरे जिथे हे अलाउडच नाही, आणि मला वाटतं प्रत्येकाला ती परमिशन दिली गेलीच नको पाहिजे। गुटखा असेल, सिगरेट्स असतील, तरुण पिढीला हे त्यांचं स्टेटस म्हणून, आज सोसायटी स्टेटस म्हणून ते हे सर्व करत आहात, पण त्यांना समजवलं गेलं पाहिजे की हेच पुरेसं नाही आहे। तुम्हाला तुमचं समाज म्हणून तुमचं कॉन्ट्रीब्युशन हवं आहे, त्या भरपूर गोष्टी आहेत, त्यांच्याशी फ्रेंड रिलेशन बनवून आपल्याला त्यांना गेम्समध्ये इन्व्हॉल्व करता येईल, काही शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करता येईल, पण याच्यापासून कसं दूर ठेवायचं आहे। त्यामुळे सर्वांना आपल्याला एकत्र यावं लागेल। ही आपली जी तरुण पिढी आहे, भविष्याचं हे आपले पिलर्स आहे, देशाचं सर्व याच्यावरच विकास अवलंबून आहे। त्याच्यामुळे आज आपल्याला त्याच्यातून काढणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आज आपण ही व्यसनमुक्ती रॅली आपण घेतलेली होती। त्यामुळे चेतन संस्था इथे सर्व त्यांचे व्हॉलेंटियर्स होते, वेगवेगळे NGOs होते, सर सुद्धा याच्यात पार्टिसिपेट झाले होते त्यांच्या टीमला घेऊन। त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांनी एकत्र येऊन कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे आणि सर्वांनी ड्रग्सला, गुटखा, सिगरेट्सला नो म्हटलं पाहिजे। निश्चितच गुटखा आणि सिगरेटला नो मतलब पाहिजे। सर, क्या बताएंगे, आप सब अपने स्टूडेंट को लेके पहली बार यहाँ पे नशा मुक्ति के अभियान में शामिल हुए हो, कैसा बताएंगे, क्या करना चाहिए? मैं सिर्फ यही कहना चाहूँगा कि जो भी इस अभियान में शामिल हुए उनका बहुत बहुत धन्यवाद। और सबसे ज़रूरी चीज़ ये है कि जो यहाँ पे अभियान में आए, हर इंसान 5-5, 10-10 लोगों को इस चीज़ के बारे में बात करे, तभी बात फैलेगी। कुछ लोगों ने अभियान में पार्टिसिपेट किया, कुछ लोगों ने अभियान देखा। अगर हम सभी जाकर के एम्बेसडर बन जाएं, यानी 10-10, 15-15 लोगों को इस चीज़ के बारे में बात करें, तभी हम अपने सोसाइटी को, अपने शहर को नशा मुक्त कर सकते हैं। ये बहुत ज़रूरी है कि बच्चों से इसके बारे में बात करना, ये गंदी बात है, इसके बारे में हम बात नहीं करेंगे तो बच्चा इसका शिकार हो जाएगा। तो मेरा सभी मतलब पेरेंट्स से, टीचर्स से, जो सोसाइटी में सभी लोग हैं, उनसे यही मतलब मेरी विनती है कि आप बच्चों से इस प्रॉब्लम के बारे में बात करिए, उनको अवगत कराइए, तभी हम नशा मुक्त हो सकते हैं। धन्यवाद। निश्चितच जर आपण बघतोय तर जागतिक अभियान जे सुरू होतं नशामुक्तीचं, गेल्या 8 दिवसापासून सतत आपण जिल्हावर असेल किंवा गावखेड्यापर्यंत पोहोचलं, समाज कल्याण विभाग असेल किंवा चेतना व्यसन मुक्ती केंद्राच्या माध्यमातून ज्या पद्धतीने जनजागृती रॅली, जनजागृती विविध कार्यक्रम अंमली पदार्थाचे या ठिकाणी घेण्यात आलेले। आज जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त विशेष रॅली, जळगावकरांचा मोठा सहभाग, कॅडेट असतील, विद्यार्थी असेल किंवा महापौरताई आणि सर्वच नागरिकांच्या वतीने या ठिकाणी अनोख्या पद्धतीची रॅली या ठिकाणी पार पडली, शपथ घेण्यात आलेली आहे। काय नेमका उद्देश होता यामागचा? आज समाजामध्ये प्रचंड व्यसनाधीनता वाढत चालली आहे। 1920 मध्ये एकच प्याला नावाचं नाटक आलं आणि त्यावेळेला विदारक परिस्थिती व्यसनाची दिसून आली आणि आज या एकच प्याला नाटकाला जवळपास 100च्या वरती वर्ष झाली आहेत, पण आज ही परिस्थिती अतिशय बिकट होत चालली आहे। 1987 साली ह्या जगामध्ये अंमली पदार्थांचं व्यसनाचं प्रमाण प्रचंड वाढत चालल्याचं दिसून आलं आणि ते कुठेतरी थांबावं यासाठी मोठी परिषद घेण्यात आली आणि या परिषदेच्या निमित्तानं 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस हा मांडण्यात आला, पाळण्यात आला। आणि आज आपण बघतोय की आपल्या एक नवीन चित्रपट येऊन गेला मागे एक 2-3 वर्षापूर्वी, उडता पंजाब। तर मला असं वाटतं हा उडता महाराष्ट्र कधीच झालाय आणि दुर्दैवानं आपला उडता देश होत चाललाय। म्हणून हे तरुण या व्यसनाच्या गर्तेत अडकत चाललेत, हे तरुण गर्तेतून बाहेर काढले पाहिजे, ते जाता कामा नये। यासाठी या रॅलीचं आयोजन आपण जळगाववासींनी केलं होतं आणि जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मला असं वाटतं की या रॅलीच्या माध्यमानं जनजागृती होऊन आमचा तरुण
हा व्यसनापासून दूर राहणार आहे. सर, एकीकडे जर बघितलं तर तरुण व्यसनापासून दूर व्हावा यासाठी अभियान राबवलं जातं, मात्र या भारतातील तरुण मोठ्या प्रमाणात जो आहे तो नशामुक्तीकडे नशा सेवन करताना दिसून येत आहे. यांच्यासाठी नेमका आजच्या दिवसासाठी काय संदेश असणार आहे? बस मी म्हणतो वातावरण बदलावं. नशा करण्यासाठी सगळ्यात मोठं वातावरण असतं वातावरण. मी नेहमी असं म्हणतो, जर तुम्ही शिव्या ऐकाल ना तर शिव्या द्याल तुम्ही, आणि ओव्या ऐकाल तर ओव्या गाल तुम्ही. तर डेफिनेटली आपलं सभोवतालचं वातावरण बदलवणं आपल्या हातात आहे आणि प्रत्येक जण आपलं वातावरण बदलवू शकतो आणि सोचिनेसी होत आहे. आपण जर विचार केला की मला बदलायचंय, मला व्यसनमुक्त जीवन जगायचंय, मला सुंदर जीवन जगायचंय, मला देवानं काहीतरी चांगल्या कामासाठी या जगात पाठवलंय, या पृथ्वीवर पाठवलंय, हा उद्देश घेऊन जर जगायला सुरुवात केली तर खऱ्या अर्थानं जगणं साध्य होईल. आणि मी नेहमी एक गोष्ट महत्त्वाची सांगतो की जगणं सोपं आहे हो, कठीण आपण करून टाकलंय या व्यसनापायी, खोटारडेपणामुळे, आळसपणामुळे आपलं जगणं हे कठीण करून टाकलंय. जर आपलं जगणं पुन्हा एकदा सरळ आणि सोपं करायचं असेल तर व्यसनांना नाही म्हणूया. निश्चितच हे होते डॉक्टर नितीनजी वेसपुरे सर. अजून काही कॅडेट आपल्या सोबत आहे. आज तू या ठिकाणी या संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी झालात, काय घेऊन संदेश या रॅलीचा? जय हिंद एव्हरीवन. मी NCC कॅडेट कृष्णा तावडे. ॲज अ NCC कॅडेट मी काही बोलू इच्छितो. व्यसन ही खूप चुकीची गोष्ट आहे. व्यसन आजच्या तरुण पिढीने व्यसन करायला नाही पाहिजे, आणि जे व्यसन आपल्याला लागतं त्याच्या मागे आई वडिलांचे संस्कार खूप महत्त्वाचे राहतात. जर आई वडिलांचे संस्कार जर चांगले असतील तर व्यसनापासून तरुण पिढी दूर राहू शकते. जर आई वडीलच त्यांच्या पाल्यांना समजवणार नाही तर ते व्यसनापासून दूर जाऊ शकत नाही. निश्चित तू काय सांगशील या संदर्भात? काय बोलशील? जय हिंद एवरीवन, आई एम कैडेट जयेश कोड़ी। आज यहाँ पर व्यसन मुक्ति रैली आयोजित की गई थी। वहाँ पे हमें रिस्पेक्टेड सीओ सर ने बताया कि कैसे हम व्यसन से बचें और किसी और को बचाएं। मतलब हम खुद भी बचेंगे और अपना जो दोस्त व्यसन कर रहा है उसको तो हम समझा नहीं सकते क्योंकि वो अभी व्यसनाधीन हो चुका है, लेकिन हम उसके पेरेंट्स को बता करके उसकी आने वाली लाइफ हम सुधार सकते हैं। ऐसे हमें यहाँ पे सीओ साहब ने ब्रीफ किया और उनका जो एक वर्ड था वो मेरे ध्यान में आ रहा है कि मर्दांगी व्यसन करने में नहीं बल्कि व्यसन को ना बोलने में है। जय हिंद। निश्चितच तर ह्या होत्या या विद्यार्थी असतील, महापौर असतील, या ठिकाणचे आयोजक नितीन वेसपुरे यांच्या प्रतिक्रिया की मर्दानगी जी आहे ती व्यसनाला दूर करण्याची आहे. व्यसनाला धरून चाललं तर नक्कीच आपल्या या ठिकाणी नामुष्की होते. यामुळे प्रत्येकाने या जगासाठी व्यसनापासून दूर व्हावं अशीच प्रतिक्रिया या ठिकाणच्या या आयोजक असतील किंवा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बोलताना दिलेली आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.